नमस्कार नमस्कार मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाकातीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. जी हाँ दोस्तों, कम आयु में एक विशेष मकाम जिन्होंने हासिल किया है, ऐसे एक नौजवान हमारे बीच मौजूद है. बारड जैसे छोटे से गांव से अपनी शिक्षा पूरी करके 2015 में छत्रपति संभाजीनगर से डिग्री हासिल की और अपने 9 साल के कार्यकाल में 100 से भी ज़्यादा प्रोजेक्ट्स उन्होंने किए हैं. अभी फ़िलहाल उनके 7 प्रोजेक्ट्स भी शुरू है. तो ऐसे होनहार हमारे दोस्त रवींद्र पिंपरवार यहाँ पर मौजूद है. रवींद्र सर, आपका बहुत बहुत यहाँ पर स्वागत है. थँक्यू. कसं वाटतं इथे येऊन? खूप छान वाटलं. छान वाटतं. खूप दिवसानंतर हा कार्यक्रम अरेंजमेंट केलेला आहे. यस यस. आणि त्याचा आनंद घेण्यासाठीच आम्ही आज खास आलेला आहे. यस 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 यस. तर रवींद्र सर, मला तुम्ही तुमचा पूर्ण प्रवास आत्तापर्यंतचा कसा होता हे थोडक्यात सांगायचं आहे, ज्यामध्ये तुमचं शिक्षण, तुमची स्ट्रगलिंग लाईफ पूर्ण, हे जे यश तुम्ही मिळवलेलं आहे, हे तुम्ही अचिव्हमेंट कशी केली, तर ही सर्व पूर्ण तुमची पूर्ण जर्नी आम्हाला सांगायची प्लीज. माझं नाव रवींद्र रमेशराव पिंपरवार. मी मूळ राहणार नांदेडपासून 22 किलोमीटर बारड आहे. माझा जन्म तिथं झालेला आहे. शिक्षण माझं 10वीपर्यंत तिथं कंप्लीट झालं आहे आणि 11वी आणि 12वी नांदेडला शिक्षण पूर्ण झालं आहे सायन्स कॉलेजमध्ये. त्यानंतर जो माझा प्रवास आहे हा इंजिनिअरिंगचा, तो माझा झाला आहे संभाजीनगरला. मी 2015मध्ये पासआउट झालेला आहे. 2015मध्ये पासआउट होण्याच्या अगोदर 2013पासून आपण राठी सरांना मी ओळखतो, जे की ऑलरेडी कंपनीमध्ये होते. त्यावेळेसपासून आमचं त्यांचं कॉन्टॅक्ट आहे चालू. वा वा. आणि आमच्या कॉलेजतर्फे जो प्रोजेक्ट कंप्लीट केला होता तो आम्ही जालन्याच्या स्टील कंपनीमध्ये केला होता. तेव्हा आमचे मेंटर जे होते ते आपले राठी सर होते. आणि त्या दिवसापासून आम्ही त्यांचा प्रेरणास्थान बनलेला आहे. त्यांनी जे अचिव्हमेंट, त्यांनी जे काही गोष्टी केलेल्या आहेत, तेव्हापासून आम्ही आमच्यामध्ये ग्रोथ करायला सुरुवात केलेली आहे. माझं शिक्षण 2015मध्ये कंप्लीट झाल्याच्या नंतर नांदेडमध्ये मी 6 महिन्याचा एक्सपिरियन्स घेतला. त्यानंतर माझी जर्नी झाली पुण्यामध्ये स्टार्ट. पुणे, मुंबई, सोलापूर असे 3 डिस्ट्रिक्टमध्ये मी हँडल करत होतो प्रोजेक्ट. माझे त्या ठिकाणी टोटल 9 प्रोजेक्ट होते इयरमध्ये. ती मी हँडल करत होतो 3 डिस्ट्रिक्टमध्ये. नोटबंदी झाल्याच्या नंतर जो काही कार्यकाल होता तो माझा नांदेडमध्ये शिफ्ट झाला आहे. आणि नांदेडमध्ये हा माझा कार्यकाल 6.5 वर्षाचा आहे, जो की माझा आता रनिंग प्रोजेक्ट 100 हवं झालेले आहेत. जे प्लॅनिंग, एज्युकेशन, काही प्रोजेक्ट असे आहेत, विथ मटेरियल आहेत, काही इंटेरियरचे प्रोजेक्ट्स आहेत. सर्व काही माझ्या मार्गदर्शनाखाली मी कंप्लीट केलेले आहे. वा वा वा. तर इतक्या मोठ्या या प्रवासामध्ये तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत? प्रेरणास्थान माझे आर्किटेक्चर पुरोहित सर आहेत, जे नांदेडचे आहेत. वा वा. आणि इंडस्ट्रीजमध्ये आपले राठी सर आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. रवींद्रजी, मला सांगा, एक प्रश्न विचारतो. आता बांधकाम क्षेत्राशी निगडीत मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि ह्या प्रश्नाचं प्रत्येक उत्तर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लोकांसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. राईट. पहिला प्रश्न असा असेल, सर, आपले बांधकाम क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं योगदान आहे आणि कुठलंही कन्स्ट्रक्शन असो, सिव्हिल इंजिनियर त्या ठिकाणी हवा असतो. बरोबर. जेव्हा तुम्ही कुठलंही बांधकाम करत असता तेव्हा त्या ठिकाणी नवीन नवीन कल्पना, जे काही तंत्रज्ञान आहे आजकालचं, त्याचा तुम्ही कशा प्रकारे त्यामध्ये फायदा घेत असता? ज्यावेळेस आपण प्लॅनिंग करतो, सगळ्यात बेस्ट आपला हा पाया आहे प्लॅनिंग. प्लॅनिंगवरती आपलं डिपेंड होतो की आपलं स्ट्रक्चर असं होणार आहे, त्याचं एलिव्हेशन असं होणार आहे, मधातलं इंटेरियर असं होणार आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्या प्लॅनिंगवरती असतात. आणि आपल्या इंडस्ट्रीजमध्ये वास्तुशास्त्रानुसार काम करणारे खूप कमी लोक आहेत, जे की प्लॅन देतात पण ते ॲज पर वास्तुशास्त्रानुसार नसतात. तर आम्हाला जो प्रेरणास्थान मिळालेला आहे हे पुण्यामध्ये आम्ही शिक्षण जॉब असल्यामुळे तिथून आम्हाला वास्तूनुसार जे काही गोष्टी मिळाल्या आहेत हे सगळा बेस असतो आणि ते क्लायंटला आजपर्यंत पोहोचलेला नाही आहे. आपल्या नांदेडच्या इंडस्ट्रीमध्ये आजही वास्तुशास्त्रानुसार बरेच सारे प्रोजेक्ट होत नाही आहे. तर ह्या काही गोष्टी आहेत की जे बेस आपला आहे तिथून जर स्टार्ट झालं आहे तर क्लायंटला हो का येणाऱ्या पुढच्या कोणत्याही गोष्टीला आपल्याला अडचण येणार नाही. जे की बेस आम्ही इथे तयार केलेला आहे जो नांदेडमध्ये. ओके. रवींद्र सर, मला सांगा, कुठल्याही प्रकारच्या बांधकामासाठी अकुशल कामगारांकडून काम करून घेणं किती धोकादायक ठरू शकतं?
ज्यावेळेस तुम्ही नॉन टेक्निकल पर्सनकडून काम करून घेताय त्यावेळे लॉस हा इंजिनियरचा पण असतो प्लस कस्टमरचा सुद्धा असतो. बरोबर. ज्यावेळेस त्यांची जे कॉस्टिंग पकडलं जाते हे मुळात जेव्हा इंजिनियरकडून प्लॅन किंवा इलिव्हेशन किंवा ज्या काही गोष्टी टेक्निकल स्ट्रक्चर वगैरे तुम्ही घेता तर त्या पेएबल जे असतात गोष्टी ते जर नाही पेएबल केले तर त्याच्या 2 ते 3 पट तुमचा पैसा एक्स्ट्रा खर्च होतो. कारण की नॉन टेक्निकल पर्सनला कोणती वस्तू कुठे वापरायची काय होईल त्या टेक्निकल कोणताही नॉलेज नसल्यामुळे तुमचा प्रोजेक्टची कॉस्ट वाढल्या जाते. त्यामुळे सगळ्यात बेस्ट आहे प्लॅनिंग, एज्युकेशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली करून घेतला तर कॉस्टिंगमध्ये तुमचा कमीत कमी 10 ते 15% हा खर्च कमी होतो. बरोबर. रवींद्र सर, जेव्हा ग्राहक सळईची खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये जातात स्टील खरेदी करण्यासाठी, काही लोकांना काही ग्राहकांना नॉलेज नसतं सळई कशी खरेदी करावी, तिची कशी गुणवत्ता असावी, तर त्या बाबतीत थोडंसं सांगायचं आहे प्लीज. आम्ही सर्वात पहिले काय करतो कस्टमरला तुम्ही सळई कोणत्याही कंपनी घ्या आम्हाला त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. पण टेक्निकली आम्ही त्यांना काय करतो की ज्या कंपनीचं त्यांनी सिलेक्शन करताय त्या कंपनीचा ॲक्युरेसी माप, त्यांना ॲक्युरेसी, त्याची स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी, त्यानंतर स्ट्रेंथ किती आहे, किती काळ ते टिकेल आणि त्याचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे प्रोसेस, या प्रोसेसबद्दल आम्ही सर्व काही माहिती त्यांना सांगतो. त्यानंतर या गोष्टीचं जेव्हा नॉलेज त्यांना मिळालं त्यावेळेस ते सळईच्या बाबतीत डिसिजन घ्यायला सोपं होते. वा. रवींद्र सर, 100पेक्षा जास्त तुम्ही प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि इथून सुद्धा इन फ्युचर तुमचे बरेच प्रोजेक्ट्स असणार आहेत. तर आयकॉन स्टीलचा वापर तुम्ही केलाय का? हो, मी आयकॉन स्टील म्हणजे जसं राठी सरांना मी ओळखतो 2013पासून ओळखतो. त्यांनी ज्यावेळेस जी पहिली कंपनी सोडल्यानंतर ही कंपनी जेव्हा त्यांनी स्टार्ट केलं आहे तेव्हापासून मी त्यांचं स्टील यूज करतो आहे. नांदेड डिव्हिजनमध्ये आपले बालाजी मरकांडे सर आहेत. त्यांनी मला ज्यावेळेस कंपनी स्टार्ट झालेली आहे आपली त्यावेळेसपासून मला सपोर्ट दिलेला आहे, आजही दिलेला आहे. आपले नंबर ऑफ जिल्ह्यामध्ये काम चालू आहे, जसं की हिंगोली, त्यानंतर लातूर आहे, देगलूर आहे, परत परभणी आहे, नांदेड आहे. तर या सर्व काही डिस्ट्रिक्टमध्ये मला नांदेडची जे काही हेड आहेत त्यांनी मला सपोर्ट आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मला सपोर्ट केलेला आहे आणि तेव्हापासून मी आयकॉनचं स्टील वापरत आहे. गुणवत्ता एकदम चांगली, एकदम बेस्ट आहे, क्वालिटी आहे, त्यानंतर स्ट्रेंथ आहे जे बाकी यांच्यापेक्षा पण खूप छान आहे. ओके. मला सांगा, दीर्घायू किंवा टिकाऊ बांधकामासाठी रचना आणि आराखडा किती महत्त्वाचा आहे? 101% त्याची गरज आहे. कारण की ज्या गोष्टीचा बेस जो पाया आहे ह्या टेक्निकल गोष्टीवरच अवलंबून असतात आणि ज्या टेक्निकल गोष्टी आपल्याला मुळात लोकांना माहिती नाही आहे आणि आम्हालाही सुद्धा माहिती नव्हती. आमच्या ह्या 10 वर्षाच्या 9 वर्षाच्या एक्सपिरियन्सपासून आम्हाला ह्या गोष्टीचं नॉलेज आलेलं आहे. जसं आम्ही एज्युकेशन चालू होतं तेव्हापासून आम्ही प्रोजेक्ट करायला लागलो. म्हणजे आमच्या एज्युकेशनच्या सेकंड इयरपासून आम्ही प्रोजेक्ट स्टार्ट केले होते. तेव्हापासून हा आमचा प्रवास चालू झालेला आहे आणि या सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे आपल्याला कॅपेबल जे लागतो तो आपला बेस पाया लागतो. ओके. सर, सर्वसामान्य लोकांना घर बांधायचं असतं पण त्यांचं बजेट कमी असतं, पण त्यांना वाटतं की कमी बजेटमध्ये उत्तम दर्जेदार घर व्हावं, तेव्हा तुम्ही तशा परिस्थितीमध्ये काय करता? सर, आम्ही खूप काही आता हा उपक्रम चालू केलेला आहे. मी लास्ट 3 इयरपासून विथ मटेरियलचे काम चालू केलेलं आहे. ज्या परिस्थितीमध्ये ज्या पर्सनला त्यांच्या कॉस्टिंगप्रमाणे घर बांधून देण्याचा आम्ही उपक्रम चालू केलेला आहे. जेणेकरून त्या लोकांना एक तर 100% क्वालिटीचं काम व्हावं. त्यानंतर जे काही स्ट्रेंथ आहे आपल्याला गजाळी असो, सिमेंट असो किंवा जे काही लागणारे जे पार्ट्स आहेत त्यांना योग्य दरात मिळवून देतो आणि त्यांची कॉस्टिंग वाचवतो आणि त्यांच्या बजेटमध्ये एक स्वप्नातलं घर बनवून देण्याचं आम्ही काम चालू केलेलं आहे. ओके सर, क्या बात आहे, बहुत बढिया. आणि सर, पण या गोष्टीला प्राधान्य पण खूप देण्यात येत आहे आजकाल. बजेटनुसार घर बनवण्याचा हा ट्रेंड आहे, या विचारांना खूप प्राधान्य देण्यात आहे. मग याविषयी तुम्ही काय सांगा? सर, मी जस्ट पुण्यामध्ये जेव्हा काम करत होतो हा ट्रेंड तिथे मी शिकलेला आहे. तिथे 99% हे व्यक्ती हे जॉबला असतात, ज्यांना याबद्दल नॉलेज नसते, ज्याबद्दल यामध्ये त्यांना झिरो नॉलेज नसल्यामुळे प्रोजेक्टमध्ये काय वापरलं पाहिजे, कॉस्टिंग
कोणता वस्तू कोणती कुठे यूज केली पाहिजे हा मेजर पार्ट जो आहे तो माहीत नव्हता. आपल्या इथं आज आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं झालेलं आहे की तो ट्रेंड आपल्या इकडं आलेला आहे. लोकांना माहिती नाही आहे की कोणतं स्किल वापरावं, किती बजेटमध्ये वापरावं, काय करावं आणि त्यानुसार त्यांच्या बजेटप्रमाणे जे काही गोष्टी वापरायच्या आहेत ते कशा वापरावा ह्या टेक्निकल पर्सन नाही आहे माहिती. जेव्हा आम्ही हा उपक्रम स्टार्ट केलेला आहे तर त्यामध्ये आम्हाला रिस्पॉन्स पण आता पर्सनचा खूप छान मिळत आहे. वा, क्या बात. रवींद्र सर, आतापर्यंतचा तुमचा बेस्ट आयकॉनिक प्रोजेक्ट कोणता आहे किंवा सध्या कोणता सुरू आहे? सध्या माझं चिखलवाडी कॉर्नरला G+4चं काम चालू आहे. माझ्या इयरमध्ये मी जेवढे काही प्रोजेक्ट मी स्वतः करतो त्याचं स्वतः डिझाईन करतो आणि स्वतःच इलिव्हेशन बनवतो. मी बाहेरून कोणतीही सर्व्हिस घेत नाही आणि ओन प्रोजेक्ट ओन स्वतः डिझाईन करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. सर, जे नवीन काही लोक घर बांधणार आहेत आणि आज या मुलाखतीतून सुद्धा बरेच लोक हा इंटरव्ह्यू पाहणार आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, काय टिप्स द्याल तुम्ही बांधणीच्या माध्यमात? सर्वात प्रथम आपल्या सर्व यांना मी सांगू इच्छितो की सगळ्यात बेस्ट जो आहे बरेच लोक काय करतात की प्लॅन हे तुम्हाला बाहेर मार्केटमध्ये मिळतात किंवा एखादा जो नवीन अभियंता असतो त्याच्याकडनं प्लॅन बनवतात. तर ह्या सगळ्यात मोठी ही चूक आहे. तुम्ही एक्सपिरियन्स पर्सनकडून एक्सपिरियन्स प्लॅन घ्या आणि तिथून तुमचा बेस चालू करा. कारण की जर तुम्ही जेवढं नवीन पर्सनकडून काम करून घेणार तेवढ्या तुमच्या चुका होणार. त्यांना त्यांचं नॉलेज राहणार नाही, लेवल्स माहीत राहणार नाही, त्यांची हाईट्स माहीत राहणार नाही आणि मग प्रोजेक्टमध्ये ज्या काही चुका होतात किंवा मग स्ट्रक्चरमध्ये जी बिघाड होते त्या ह्याच गोष्टीमुळे होतात. सर्वांना रिक्वेस्ट आहे एक्सपिरियन्स पर्सनकडूनही फक्त तुम्ही प्लॅन घ्या आणि मग वर्कआउट करा. नक्कीच सर, तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा फायदा दर्शकांना होणार आहे आणि थँक्यू सो मच. आयकॉन स्टीलच्या आमच्या टीमच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि भविष्यातील सगळे जेवढे प्रोजेक्ट आहेत तुमचे बेस्ट लक त्यासाठी तुम्हाला. थँक्यू.